तुझी शक्ती माझी बंधनं भेदू शकत नाही. ओम ह्रीं क्लीं चामुंडा देवी. नको वेदा, नको वेदा, नको. वेदा, सुरा उचल. नको वेदा. बघ, मी म्हणालो होतो ना तुला, काहीतरी विचित्र घडतंय. माया, आपण याला जेव्हा इथे आणलं होतं तेव्हा तो मेलेला होता ना. मग आता खाली बेडरूम मध्ये आला तेव्हा तो जिवंत झाला आणि आता परत मेलाय. माया, हे काय चाललंय? हा माणूस आहे का कोण आहे? वेदा, खाली फेक सुरा. शिवनाथ, शिवनाथ, शिवनाथ. पाहिलंच ना शिवनाथ, माझी वेदा माझं किती ऐकते ते. माझ्या सांगण्यावरून तिने चाकू उचलला आणि माझ्या सांगण्यावरून तिने तुझा गळा देखील चिरला असता किंवा स्वतःचाही. मंजिरी, चल शिवनाथ, आज ना मी तुला मुक्त करते. आता एखाद्या कबुतरासारखा उडत जा आणि तुझ्या मीराला माझा निरोप दे की आता हत्यारं टाकण्याची वेळ आलीये, मंजिरीला शरण जाण्याची वेळ आलीये. अमावस्या जवळ आली शिवनाथ. आणि प्रत्येक मार्गावर प्रवेश बंद असा फलक सुद्धा लावलाय. आणि त्या फलकावर आणखी काय लिहिलंय माहिती? वेदा. मला माहिती तुझा, तुझ्या बहिणीचा, तुमच्या बाबांचा आणि अथर्वचाही वेदावर किती जीव आहे. याचा काय अर्थ होतो माहिती? वेदासोबतच माझ्या मुठीत तुम्हा सगळ्यांचा जीव आहे. आणि उद्या तुम्ही कितीही जग जिंकून आलात ना तरी वेदाला माझ्या मुठीतून सोडवू शकणार नाही. पण काळजी करू नका, तुमच्याकडे अजूनही संधी आहे, कारण आणखी काही दिवस उरलेत. मीरा, माझी अट मान्य कर ना आणि थांबव हे सगळं. किती क्षुल्लक अट आहे अगं. मला तुझं आणि अथर्वचं बाळ हवंय आणि त्यानंतर तू. पुढचं तर तुला सगळं माहितीये. हे बघ, तू हे सगळं थांबवलंस ना तर मी माझ्या तावडीतून वेदाला मुक्त करेन. त्यामुळे नीट विचार करा, पण फक्त वेदाचा, दुसरा कुठलाच नाही बर का. नाही. आणि तू मंजिरीबद्दल काय बोलत होतीस? ते घाबरवणं वाटलं नाही. ती खरंच ते काय करणार आहे? ती खरंच मी विचार करत होते.
एका ठिकाणी शांत बसून ना मला मला विचारच करता येत नाहीये. कसला विचार? मंजिरीने पुन्हा आठवण करून दिली. ती म्हणते की जर अट मान्य केली नाही तर ती वेदाला सोडणार नाही. मीरा, तिच्या तोंडून काही बाहेर पडलं म्हणून ते खरं होत नाही. ती घाबरलेली आहे सध्या आणि तुला तिच्याकडे लक्ष द्यायची गरज नाहीये. ऐक माझं, ऐक. तिची ही विकृत अट मान्य करण्याचा तू विचार सुद्धा करायचा नाहीस. हो बोल. ऐक माझं, एक आई होऊन तू स्वतःच्या बाळाचा बळी देण्याचा आणि मग स्वतःचा जीव घेण्याचा हा विचार सुद्धा कसा करू शकतेस? हा, ऐक, हा ऑप्शन कधीच नव्हता आणि यापुढेही नसेल. अगदी बरोबर बोलतायत अथर्व. मीरा, आपण इथपर्यंत आलोय ते हार मांडण्यासाठी नाही. मंजिरीचा शेवट दूर नाही. त्यात तुझे बाबा आपल्या सोबत आहे. रात्री रुद्रकेतू जिवंत होणार आहे. सगळं ठीक चालू आहे. आणि अशा वेळेस जर तू खचून गेलीस तर आपण लढणार कसं? फोकस कर. हा, सध्या आपल्याला यांना घेऊन जायचं. बाकीचं तुझे बाबा सांभाळते. हो मीरा, तू आता फक्त इकडे लक्ष केंद्रित कर. या सगळ्यात ती मंजिरी काहीतरी करायचा प्रयत्न करेलच, पण तू तिचा विचार करू नकोस. तिचं काय करायचं ते मी बघते.